आज आपण टिफिन सिरीजमध्ये 5व्या क्रमांकाचा पदार्थ पाहत असताना थोडीशी आंबट गोड तिखट चवीची ही टोमॅटो चटणी बनवलेली आहे। अगदी चवीला अप्रतिम अशी ही चटणी होणार आहे। रात्रीची व्हिडिओ बनवत असल्यामुळे थोडीशी क्लॅरिटी जरी नसली तरी चवीला इतकी चटपटीत ही चटणी चालली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सो हाय, मी कविता, मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आज आपण अगदी चमचमीत टोमॅटोची आंबट तिखट गोड चवीची चटणी कशी तयार करायची ते पाहूया। सकाळच्या घाईचा विचार करून झटपट तयार होणारी रेसिपी आहे। त्यासाठी 3 पिकलेले टोमॅटो घ्यायचे। टोमॅटो छान पिकलेला घ्या, म्हणजे चटणी चवीला आंबट होत नाही। टोमॅटो छान असा बारीक कट करून घ्यायचा। आता या ठिकाणी आपण कांद्याचा देखील वापर करणार आहोत। तुमच्या मुलांना जर कांदा आवडत नसेल, अगदी थोडासा कांदा तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल। आणि त्याचबरोबर जेवढं जास्त बारीक कापून कांदा घालता येईल तेवढं जास्त बारीक तुम्ही कापून घालू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी मी स्लाइस केलेला कांदा या ठिकाणी यूज करणार आहे। तुम्हाला जर अगदी चौकोनी बारीक चिरलेला कांदा वापरायचा असेल तर वापरू शकता। हे पहा, अशा पद्धतीने सगळा टोमॅटो आपण छान असा कापून घेतलेला आहे। आता कांदा देखील छान असा आपण कट करून घेणार आहोत। हे पहा, वेफर्सच्या किसणीने छान असा आपण स्लाइस करून घेतला, त्यामुळे पटकन आणि एकसारखा कट झालेला आहे। कढईमध्ये टाकायचं तेल, तेलामध्ये टाकायचं जिरं छान असं फुललं की लगेच टाकायचा कांदा छान असा आपल्याला लालसर रंगावर परतवून घ्यायचा आहे। यामध्ये टाकूया खूप सारा कढीपत्त्यामुळे ही चटणी चवीला छान लागते, त्यामुळे कढीपत्ता आणि कोथिंबीर ही वापरायचीच आहे। या ठिकाणी सगळ्या जिन्नस आपण या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत। कांद्याला हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत तुम्हाला तो छान असा परतवून घ्यायचा। मी कांदा परतवून घेत आहे, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता नवनवीन रेसिपीज। त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक केल्यामुळे प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर। यामध्ये टाकूया 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, धना पावडर आपण 2 चमचे वापरलेली आहे। त्यानंतर लहान मुलांसाठी बनवत आहोत, त्यामुळे अगदी कमी तिखट मिरची वापरणार आहोत। त्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढीच मिरची वापरलेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखटचं प्रमाण हे कमी अधिक करू शकता। सगळ्या जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो छान असा पिकलेला आहे, त्यामुळे चटणी खूप जास्त आंबट होणार नाही। आणि हा टोमॅटो आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा। आता या ठिकाणी अगदी टोमॅटो परतवत असताना गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा आहे आणि मोठ्या आचेवर छान अशी चटणी परतवून घ्यायची। त्यामुळे टोमॅटोमधील जे एक्स्ट्राचं मॉइश्चर आहे ते पटकन निघून जातं आणि चटणी छान अशी कोरडी होते। हे पहा, अगदी खूप जास्त वेळासाठी नाही, अगदी 1 मिनिटासाठी छान असं आपण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। मीठ देखील छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी पाऊण चमचा एवढी साखर टाकलेली आहे। साखर देखील यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। साखर छान अशी मिक्स करून होत आलेली आहे। लगेचच आपण यावर झाकण ठेवूया आणि या स्टेजला आपल्याला गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवायचा, पूर्ण कमी करायचा नाही। मध्यम आचेवर छान असं हे या ठिकाणी शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण शेंगदाणे छान असे भाजून घेतले होते। शेंगदाणे आणि लसूण या ठिकाणी छान असं मिक्सरला दळून घेतलेला आहे। त्याचा जो कूट आहे तो यामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करून द्यायचं। अगदी 2 मिनिटासाठी मोठ्या आचेवर ही चटणी करून घ्यायची। गॅसचा फ्लेम हा मंद किंवा मध्यम ठेवला तर यामध्ये खूप सगळं पाणी तयार होतं आणि त्यामुळे चटणी खूप जास्त ओलसर होते। तसं होऊ नये यासाठी गॅसचा फ्लेम हा थोडासा मोठा ठेवायचा, म्हणजे जरी त्यामध्ये पाणी तयार झालं तर ते पटकन ॲब्झॉर्ब होतं। सगळ्यात शेवटी यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि झटपट आपली 5 मिनिटांमध्ये ही टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे। टिफिन सिरीजमध्ये आपण चमचमीत भाज्यांच्या रेसिपींसोबतच अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपीज देखील आपण व्हेजिटेबल रेसिपी देखील पाहत आहोत। त्यामुळे फक्त चमचमीत रेसिपी न पाहता किंवा फक्त व्हेजिटेबल रेसिपी न पाहता दोन्ही सिरीजमध्ये आपली या रेसिपी आपण पाहत आहोत। त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। कविताज किचनचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर 70 20 16 21 00 या नंबरवर नक्कीच संपर्क करा।
अगदी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा. खूप छान चटणी तयार झाली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.